रोज रोज भाजीसाठी मसाला बनवण्यापेक्षा एकचदा जर हा जादुई मसाला बनवला तर म्हणजे टेन्शनच कमी होऊन जाईल, बरोबर ना? म्हणूनच आज आपण असा मसाला बनवणार आहेत ज्याने तुम्ही 100 पेक्षा जास्त सुक्या किंवा रस्सा भाजी सहज बनवू शकणार। घाईच्या वेळेस म्हणजे सकाळचा टिफिन असो, दुपारचं जेवण किंवा रात्रीचा स्वयंपाक असो, अशा वेळेस तुम्ही हा मसाला वापरून तुम्ही पटकन अशा भाज्या बनवू शकतात। हा मसाला तुम्ही महिना दीड महिना फ्रीज शिवाय स्टोर करू शकतात। तो कसा स्टोर करायचा आहे हे सुद्धा या रेसिपी मध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर हा मसाला वापरून भाजी कशी बनवतात हे सुद्धा सांगितलेलं आहे। मग लगेच सुरुवात करते हा भाजीचा जादुई मसाला बनवायला। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे इतके धने टाकून घेतलेले आहेत। त्यासोबतच 1 चमचा बडीशेप आणि 2 चमचे पांढरे तीळ टाकून आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यामुळे मसाल्यांचा वास छान लागतो भाजींना, त्यासाठी आपण इथं सर्व मसाले भाजून घेणार आहोत। 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यात काही खडे मसाले टाकूया। तर इथं 5 ते 7 मिरे, 1 चक्री फूल, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 हिरवी इलायची, 5 ते 6 लवंग आणि 1 चमचा जिरं। जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर इथं खडे मसाले 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर यात मी 2 तमालपत्रही टाकून घेते आहे। तमालपत्र व्यवस्थित भाजता येत नाही अख्खे असले तर यांना मी थोडेसे तोडून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित भाजले जातील। आता हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत घरात मस्त वास येत नाही तोपर्यंत। आणि कोणीही तुम्हाला विचारायला पाहिजे की आज तुझ्या घरात काय बनतंय ग, असा प्रश्न विचारायलाच पाहिजे। तोपर्यंत आपल्याला हे मसाले छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। तर इथं हे छान भाजून झालेले आहेत, तर यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता त्याचकडे 2 चमचे इतकी कसुरी मेथीसुद्धा खमंग भाजून घेते आहे। भाजल्यामुळे ही मस्त एक क्रिस्पीपणा येतो, याची चव अजून वाढते, त्यासाठी आपण इथं मेथी ही भाजून घेतो आहे। तर भाजून झाल्यानंतर हिलासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते। आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेते आहे। अर्धी वाटी इतकं शेंगदाणे टाकून घेते आहे। शेंगदाणे सुद्धा तेलात छान खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे छान क्रिस्पीपणा येतो। शेंगदाण्यांमुळे भाजीला एक दाटसरपणा येतो, त्यासाठी आपण इथं शेंगदाणे वापरतो आहेत। जर तुम्हाला शेंगदाणे वापरायचे नसतील तर इथं तुम्ही फुटाण्याची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल। आता यात मी अर्धी वाटी इतका कढीपत्ता, तो सुद्धा तेलात छान परतून घेते। कढीपत्ता परतून झाल्यानंतर यात आता 1 वाटी इतकं खोबरं हे बारीक काप हे करून टाकून घेते आहे। खोबरंसुद्धा लालसर होतं तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। यात आता अर्धी वाटी इतका लसूण टाकते आहे। लसूण हा 1 दिवस आधी सोलून मगच वापरा, कारण की लसणामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं, ओलसर असतो, त्यामुळे 1 दिवस आधी लसूण हा सोलून मग दुसऱ्या दिवशी तुम्ही वापरायचा आहे। तर इथं हे सर्व पदार्थ छान खमंग तेलात परतून झालेले आहेत, तर मी यांना एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपल्याला हे सर्व पदार्थ पूर्ण गार करून घ्यायचे आहेत, थंड करून घ्यायचे आहेत, तेव्हाच आपल्याला यांचा मसाला बनवायला सुरुवात करायची आहे। तर इथं हे पूर्ण गार झालेलं आहे, बघू शकतात। आता आपल्याला सुरुवातीला मिक्सरमध्ये खडे मसाले हे आधी यांची पावडर बनवून घेते। जर तुमच्याकडे खडे मसाले नसतील तर आपण वर्षभराचा जो गरम मसाला बनवून ठेवतो त्याचे 4 चमचे मसाला आपण ह्या चटणीसाठी वापरणार आहोत। तर इथं खडे मसाल्यांची पावडर बनवून तयार झाल्यानंतर यात आता खोबरं, शेंगदाणे आणि लसूण हे टाकून घेतो आहे। त्यासोबतच यात अर्धी वाटी इतकं लाल तिखट, थोडंसं मीठ आणि 1 चमचा हळद। मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं। तर बघा इथं आपला हा मसाला अगदी सुंदर असा बनवून तयार झालेला आहे, मस्त रंग आलेला आहे या मसाल्यांना। तर याला आता स्टोर कसं करायचं ते सांगते। तर एका प्लेटमध्ये हा भाजीचा मसाला काढून घ्यायचा आहे आणि याला थोडासा पसरून घ्यायचा, म्हणजे यात असलेला जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि आपला मसाला हा
महिना दीड महिना विदाऊट फ्रीज मस्त स्टोअर करता येतो। आता स्टोअर करण्यासाठी एखादी काचेची बरणी वापरायची आहे, म्हणजे याला बुरशी येत नाही, वास लागत नाही प्लास्टिकचा, त्यासाठी काचेचीच बरणी वापरायची आहे। आता याची भाजी कशी बनवायची, तर तेलामध्ये 1 चमचा हा मसाला टाकायचा आहे आणि आपल्याला फळभाजी असो पालेभाजी असो त्यासाठी कुठल्याही भाजीसाठी आपण हा मसाला वापरू शकतात। तर इथं मी आज चना मसाला बनवते आहे मुलींच्या टिफिनसाठी। तर इथं मी तेलात लगेच हे चणे टाकून घेतलेले आहेत। 2 मिनटं यांना परतून घेते। एक उकड आली का लगेच यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते। चण्यांमध्ये मी मीठ टाकलेलं होतं म्हणून मी परत मीठ घातलेलं नाही आहे। तर बघा काही मिनटातच ही भाजी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा ही जादुई मसाला। आणि हा मसाला कसा झालेला आहे हे मला कमेंट्स करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।